रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी लाईट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। तर हे भावांनो, हा व्हिडिओ एडिट करायला तुम्हाला माहितच आहे की हे VPN कनेक्ट करावं लागतं। तर सुपर VPN तुम्ही प्ले स्टोअरवरती जावा, घ्या आणि कनेक्ट करा। आणि कॅपकट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक केलं तर आपल्या चॅनलवर जा, त्या चॅनलला जॉईन करा आणि तिथं पिनड मेसेजमधून जे काय आहे ते विषय करून घ्या। ठीक आहे, आणि तर चला मी आता ओपन करून घेतो आपलं ॲप्लिकेशनला मी ओपन करून घेतलं। मेटलमध्ये तुम्हाला बीट मार्क, शेक इफेक्ट तसलं काही दिलेलं नाही आहे। ठीक आहे, कॅपकट आहे, तुम्हाला एक व्हिडिओ दिला आहे आणि त्याच्यामध्येच आपलं जे काय आहे ते काय म्हणते त्याला व्हिडिओ आहे आणि त्याच्यातून सॉन्ग आहे, तुम्हाला सांगतो कसं ॲड करायचं। ठीक आहे, सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि मटेरियलमध्ये तुम्हाला एक फोटो आहे, तुम्ही तुमचा फोटो घेऊ शकता, काही विषय नाही। ठीक आहे, किंवा विषय हाच घेतला तरी काही विषय होणार नाही आहे। ठीक आहे, तर सिम्पली अशा प्रकारे ह्याची जी लेंथ आहे ती तुम्हाला अशा प्रकारे वाढवायची एवढी काय। ठीक आहे, आणि तुम्हाला स्टार्टिंगला यायचं, परत ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि ॲडेड ओव्हरले तुम्हाला खाली ऑप्शन आहे, सिम्पली त्या ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, परत व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्ही ते ॲड केल्यानंतर आपल्या फोटोची लेंथ आहे ती जेवढा आपला व्हिडिओ आहे तेवढी ठेवायची आहे। ठीक आहे, तर बघू शकता एवढा आपला फोटो, पुढची साईड इथं स्प्लिट करायची आणि पुढची डिलीट करून टाकायचं। ठीक आहे, अशा प्रकारे। तर ते एवढं असं झाल्यानंतर तर काय करायचं माहिती आहे का, जो आपला व्हिडिओ आहे, ठीक आहे, बरं हे नंतर सांगतो। ठीक आहे, आधी एक काम करा। ठीक आहे, तर जो आपला वरचा फोटो आहे त्या वरच्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, वरच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला बीट चेंज होताना दिसतं, बघू शकता इथं बीट 2, बीट 1, बीट 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे टोटल 11 बीट आहे। ठीक आहे, तुम्हाला सिम्पली 11 नाही तर 14, 16 आहे टोटल। ठीक आहे, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, जिथं बीट चेंज होत्या बघू शकता इथं बरोबर बीट चेंज होत्या, तर सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि फोटोला स्प्लिट करून टाकायचं। नंतर थोडं पुढे यायचं, बघू शकता इथं फोटो चेंज होत आहे, तर तुम्हाला सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि स्प्लिट करून घ्यायचं। ठीक आहे, नंतर बघू शकता फोटोवरती क्लिक करायचं, फोटोला सोडायचं नाही। हां, इथं 4 बीट आहे, बघू शकता 3 आणि इथं 4। ठीक आहे, इथून स्प्लिट करायचं। ठीक आहे, नंतर पुढे यायचं आणि इथं बघू शकता इथं 5। ठीक आहे, बघू शकता थोडं किती आहे भाऊ, हां इथं। ठीक आहे, तिथे तुम्हाला स्प्लिट करायचं। ठीक आहे, तर अशा प्रकारे जिथे बीट चेंज होते तिथे तुम्हाला फोटोला कट करायचं आहे। ठीक आहे, म्हणजे स्प्लिट करायचं आहे। ओके, आणि एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर थोडं पुढे जायचं अशा प्रकारे आणि तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं जे एक ऑप्शन दिसतं इथं, तर सिम्पली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जो काय आपला व्हिडिओ असेल त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला इथून तुम्हाला करायचं आहे डिलीट। ठीक आहे, व्हिडिओला डिलीट करायचं आहे। ठीक आहे, तर चला सगळे बीट वगैरे लावून घ्या आणि बीटप्रमाणे फोटोला कट करून घ्या। पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो ना भावांनो। ओके, तर बघू शकता मी इथं सगळे जे फोटो आहेत ते इथं कट केलेले आहेत व्यवस्थित आपल्या बीटमार्क प्रमाणे। ठीक आहे, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे का, आता इथं एका ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं, हे ट्रान्झॅक्शन आपलं। ठीक आहे, हे बघू शकता VPN तुम्ही इकडे केला असलंच काही विषय नाही, ह्या ट्रान्झॅक्शनवरती तुम्हाला करायचं क्लिक। ठीक आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचं कॅमेरामध्ये आणि कॅमेरामध्ये आल्यानंतर तुम्हाला शेक नावाचा एक इफेक्ट आहे। ठीक आहे, हा शेक नावाचा इफेक्ट तुम्हाला इथं देऊन टाकायचा आहे आणि सिम्पली अप्लाय टू ऑलचं जे हे बटन आहे, सिम्पली बघू शकता हे ह्याच्यावरती एकदा क्लिक करायचं आहे। ठीक आहे, आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं। अशा प्रकारे सगळा विषय होऊन जाईल। आता इथं सगळ्यावरती इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली काय करायचं, हे लास्टचे आपले 3 फोटो आहेत, हे लास्टचे 3 फोटोचे जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला काढून टाकायचं। ठीक, सिम्पली त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिम्पली नॉन नावाचा इफेक्ट आहे, सिम्पली म्हणजे त्याच्यावरती क्लिक करायचं। ठीक आहे, ओकेवरती क्लिक करायचं आणि पुढचे 2 फोटो सेम नॉन करून टाकायचा, विषय क्लोज करायचा, ठेवायचाच नाही काय सुद्धा। ठीक आहे, हे बघू शकता। ओके, हां, तर आता सिम्पली काय करायचं आहे इथून पुढं। ठीक आहे, एकदम सोपा विषय हो, नीट लक्ष द्या। आता मी तुम्हाला सांगतो की कुठं काय कसं कुठला
द्यायचा आहे ते सगळं सांगतो. ठीक आहे, नीट लक्ष द्या फक्त आता. ओके, तर सिम्पली आपला जो स्टार्टिंगचा फोटो त्या स्टार्टिंगच्या फोटो तुम्हाला क्लिक करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला जो इनमध्ये तुम्हाला पझल नावाचा एक इफेक्ट आहे. सिम्पली पझल नावाचं जे ॲनिमेशन आहे ते द्यायचं आहे. लेंथ अशा प्रकारे 8 सेकंद 0.8 सेकंदच ठेवायची. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता सिम्पली तुम्हाला पुढच्या चौथ्या फोटोवरती यायचं आहे. चौथ्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोमध्ये यायचं आणि कॉम्बोमध्ये तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्टचा जो ॲनिमेशन आहे सिम्पली हे ॲनिमेशन तुम्हाला ते देऊन टाकायचं आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं. ठीक आहे, त्याची जी लेंथ आहे ती पूर्ण वाढायची. ठीक आहे, अशा प्रकारे इफेक्ट दिसून जाते. आता तुम्हाला डायरेक्ट यायचं आहे कुठं, ठीक आहे, बघू शकता बरोबर तुम्हाला लास्टला 3 फोटो राहतील. ठीक आहे, लास्टून तिसऱ्या फोटोपाशी यायचं तुम्हाला इथं त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती कॉम्बोमध्ये तुम्हाला इथं बघू शकता फ्लॅश एंगलार्जमेंट. ठीक आहे, फ्लॅश एंगलार्जमेंटचा जो इफेक्ट आहे म्हणजे हे जे ॲनिमेशन आहे ते तुम्हाला ते देऊन टाकायचं आहे. ठीक आहे, हे वालं आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता सेकंड लास्ट फोटोवरती क्लिक करायचे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, कॉम्बोवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला बाउन्स टू हा जो ॲनिमेशन आहे तर सिम्पली हे ॲनिमेशन तुम्हाला इथे द्यायचं आहे. ठीक आहे, ओकेवरती क्लिक करायचं नंतर आणि लास्टच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला ट्रिजेक्स्ट 2 हे जे ॲनिमेशन आहे सिम्पली हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे, हे वालं. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा. तर माझं स्पेलिंग मिस्टेक होत असेल तर तुम्ही वाचा आणि व्यवस्थित सर्च करा आणि विषय हार्ड करून टाका. ठीक आहे, तर ॲनिमेशनचं काम संपलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यात व्हिडिओ इफेक्ट. ठीक आहे, व्हिडिओ इफेक्टसाठी तुम्हाला काय करायचं, इफेक्टवरती खाली क्लिक करायचं, ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एवढासा विषय दिसेल. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, तुम्हाला डायरेक्ट यायचं आहे 2 सेकंदापाशी जो आपला हा मोठा फोटो आहे तिथं आल्यानंतर तुम्हाला सिम्पली करायचं आहे कुठे क्लिक ते सांगतो. ठीक आहे, अशा प्रकारे बॅग आहे पहिला. ठीक आहे, व्हिडिओ इफेक्ट आहे, व्हिडिओ इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खूप सारे ऑप्शन दिसतील. तुम्हाला डायरेक्ट पुढे यायचं आहे इथं लवपाशी. ठीक आहे, इथं आल्यानंतर तुम्हाला हे बघू शकताय मिनी रेनबो नावाचा जो इफेक्ट आहे तो सिम्पली तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि हा इफेक्ट सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचा. ह्याची जी लेंथ आहे ती पूर्ण जेवढा आपला पहिला फोटो आहे म्हणजे हा आपला जो फोटो आहे हा एक एवढा सिम्पली तुम्हाला ह्याची लेंथ ठेवायची. ठीक आहे, आता सिम्पली तिथून पुढे यायचं आहे. ठीक आहे, बरोबर आपलं जिथे इफेक्ट संपतं तिथे यायचं, जिथं आपला इफेक्ट संपतं तिथं आल्यानंतर तुम्हाला सिम्पली परत आणखी एकदा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट यायचं आहे लाईट इफेक्टमध्ये. ठीक आहे, लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला फ्लॅश 4 नावाचा जो इफेक्ट आहे सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला तो देऊन टाकायचा आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आणि ह्याची जी लेंथ आहे ती आपली हे 1 2 3 4 5 6 फोटो हे छोटे. ठीक आहे, हे छोटे फोटोवर तुम्हाला एवढी इफेक्ट ठेवायचे 6 सेकंदाच्या थोडं पुढं. ठीक आहे, ओके, आणि नंतर तुम्हाला यायचं आहे डायरेक्ट आपल्या ते 6 सेकंदाच्या थोडं पुढं जो आपला इफेक्ट आहे. ठीक आहे, तर तुम्हाला सिम्पली किती यायचं आहे आपल्या लास्टच्या 1 2 3 4 5 6 7 फोटो पुढे. ठीक आहे, तर लास्टचे 7 फोटो सिम्पली तुम्हाला तिथे यायचं आणि तुम्हाला सिम्पली ब्लर नावाचा इफेक्ट आहे. सिम्पली व्हिडिओ इफेक्टवर तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काय आहे ते तुम्हाला त्या ग्लिच नावाच्या ह्याच्यापाशी यायचं आहे, ग्लिच सेक्शनपाशी आणि तुम्हाला क्रोमॅटिक नावाचा जो एक इफेक्ट आहे सिम्पली हे ग्लिच तुम्हाला देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि जी लेंथ आहे ती पूर्ण आपला जेवढा व्हिडिओ आहे तेवढं ठेवायचं आहे. ठीक आहे, संपलं एवढाच विषय आणि पूर्ण व्हिडिओ आपला इथं एडिट होऊन जाते. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर व्हिडिओ आणखीन एकदा वॉच करा म्हणजे समजेल कुठला इफेक्ट कुठं द्यायचा आहे काय विषय सगळा. व्हिडिओवरती पूर्ण फोकस करा, माझ्या बोलण्यावरती फोकस करू नका. विषय मला जमत पण नसेल पण व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कसं समजते कुठं काय मी क्लिक केलं वगैरे सगळा विषय हार्ड. तर बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बाकी मग तुम्ही इथं 1080 किंवा 24K तुमच्या हिशोबानुसार इथं व्हिडिओला सेव्ह करू शकताय. सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करा, क्वालिटी वाढवा आणि 100% एक्सपोर्ट करून आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. ठीक आहे, होतच ऑटोमॅटिकली सेव्ह, बाकी विषय गंभीर आहे. तर सबस्क्राईब करा तेवढं. ठीक आहे, तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. मेरी पब्लिक भाई जान. ओके, करा तेवढं.